जसं तुम्ही मगाशी म्हणालात की खूप लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये एकल महिला आहेत, त्यामध्ये विधवा महिलांचं प्रमाण सर्वात जास्त असेल. मग या महिला ज्या विधवा महिला आहेत त्याच्यामध्ये बालविधवांचं काही प्रमाण आहे का? खरं तर आपल्याकडे झालं आहे असं की प्रत्येक एकल महिला ही बालविवाहातूनच आलेली आहे असं विधान केलं तरी चूक ठरणार नाही. परवा दिवशी मी नांदगाव तालुक्यामध्ये एका महिलांच्या मेळाव्याला गेलो होतो आणि समोर एक दीड हजार महिला होत्या जवळपास. तर मी त्यांना हातवर करायला सांगितलं की म्हटलं तुमच्यापैकी 18 वर्षाच्या आतमध्ये किती जणींचे लग्न झालेत मला प्रामाणिकपणे सांगा बरं. किमान 500 ते 700 महिलांनी हातवर केले. याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये आजही 8वी 9वीत असताना मुलीचं लग्न केलं जातं. म्हणजे ठीक आहे पूर्वीसारखं अगदी 5व्या 6व्या वर्षी लग्न करत नाही, पण आज 12 ते 16 हे महाराष्ट्रातलं बालविवाहाचं वय आहे साधारण आज आहे हां. आणि ती महिला जेव्हा एकल होते म्हणजे समजा असं एक आपण वेळ पाहिली की समजा 13व्या 14व्या वर्षी तिचं लग्न झालं की तिला 15.5-16व्या वर्षी पहिलं मूल होतं, 18व्या वर्षी तिला दुसरं मूल होतं. कारण आपल्याकडे तिने जर लवकर मूल होऊ दिलं नाही तरीसुद्धा ही वांझे म्हणून दुसरी बायको करायला पुरुष तयार असतात किंवा सोडून द्यायला तयार असतात. त्यामुळं तिला त्या घरातलं स्थैर्य टिकवण्यासाठी तिला मूल होऊ देणं गरजेचं आहे दुर्दैवाने. आणि त्यामुळं तिला चॉईस नाही त्याच्यामध्ये की मी 20 वर्षांनी मूल होऊ दिलं असं काही ती म्हणू शकत नाही. त्यानंतर समजा ती 16व्या वर्षी तिला मूल झालं पहिलं, तर समजा नवरा दारू पितो, 22व्या वर्षी तिच्या 22व्या वर्षी नवरा वारला, तर 23व्या वर्षी तिच्या पदरामध्ये 6 वर्षाचा आणि 5 वर्षाची 2 मुलं आहेत तिच्याकडे. आता 23 वय हे शहरातल्या मुलींचं लग्न व्हायचं सुद्धा वय नाही ना. आज शहरामधल्या मुली आपण जर बघितलं तर त्या 25-30व्या वर्षी आज लग्न करतायत. सगळ्या नट्या आहेत, सगळ्या आपल्या IAS अधिकारी आहे, पॅकेज घेणाऱ्या मुली आहेत, नोकरी करणाऱ्या मुली आहेत. त्या 28व्या वर्षापर्यंत घरच्यांना लग्नाचा विषय पण काढू देत नाही. म्हणजे त्यांचं आयुष्य सुरू व्हायचा कालखंड 28व्या वर्षी आणि 23व्या वर्षी हिचं सगळं संपलं आयुष्यात. आणि पुन्हा ती नवी सुरुवात आयुष्याची करू शकत नाही कारण 2 मुलं आहेत. पुरुष असं म्हणतो की ते मुलांचं काय मुलांचं नाही लग्न करणार मी, त्याला त्याच्यातल्या पुरुषत्वाला ते कमीपणा वाटतो की मी दुसऱ्या पुरुषाची मुलं घेऊन कसं काय संसार करायचा. तो म्हणतो तुझ्या मुलांची सोय लावा, कुठेतरी अनाथ आश्रमात टाक, नाही तर माहेरी ठेवणे मुलं. आता तिच्या मुलांवर एवढा जीव असतो की ती त्या मुलांसाठी नाही लग्नाचा निर्णय. आणि शिक्षण नाही. आता 14व्या वर्षी लग्न म्हणजे 8वी शिकलेली बायका. आता 8वी शिकलेल्या मुलीला कोण नोकरी देणार? म्हणजे ना ती नोकरी घेऊ शकत, ना शासकीय योजना मिळू शकत. आणि तिचं भावविश्व काय असतं, एक माहेरचं गाव आणि सासरचं 2-4 वर्ष मिळालेलं सहवासाचं गाव, याच्या पलीकडे तिला एक्सपोजर काय. म्हणजे मुंबईतल्या मुलीला मी विचारलं तू वेस्टला जाणार का ईस्टला जाणार का तू दक्षिण मुंबईत जाणार, ती पटकन लगेच कॅब बुक करील, हे करील ते करील. आमच्या ग्रामीण भागातल्या बाईला तुम्ही मुंबईत आणून सोडा ना, तिला रस्तासुद्धा ओलांडता येणार. मग अशा स्थितीमध्ये ह्या ज्या महिला आहेत त्यांनी कसं जगायचं. आणि मग या प्रश्नांशी झगडत म्हणजे बालविवाह झाल्यामुळं ही त्यांचे नुकसान होते. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.